हॅलो डिप्लोमा टॉपर्स, DCN सब्जेक्टचे IMP क्वेश्चन्स बघतोय आपण. यामध्ये हा आहे आपला लेक्चर नंबर 4. तर या पुढचे जे क्वेश्चन्स आहेत ते लक्ष द्या. लिस्ट लेयर्स ऑफ OSI रेफरन्स मॉडेल. सगळ्यात पहिल्यांदा OSI रेफरन्स मॉडेल काय असतो त्याचा लॉंग फॉर्म लिहून टाका. OSI रेफरन्स मॉडेल मध्ये 7 लेयर्स असतात. लेयर नंबर आणि त्या पुढे लेयरचं नाव. जसं फॉर एक्झाम्पल लेयर 1 फिजिकल लेयर, लेयर नंबर 2 डेटा लिंक लेयर, लेयर नंबर 3 इंटरनेट लेयर किंवा नेटवर्क लेयर. राईट, जे काही तुमचे 7 लेयर्स आहेत त्या 7 लेयर्सला वन बाय वन लिहायचं. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे लिस्ट प्रोटोकॉल्स ऑफ TCP/IP मॉडेल. युनिट नंबर 4 मध्ये आपला जो सिलेबस दिलेला आहे तो सिलेबसच याचा आन्सर आहे. जसं की तुमच्या डेटा लिंक लेअरवर, त्यालाच होस्ट टू नेटवर्क लेअर म्हणतात, त्याच्यावरती स्लीप आणि TPP हे 2 प्रोटोकॉल्स असतात. त्यानंतर तुमची इंटरनेट लेअर आहे म्हणजे नेटवर्क लेअर, त्याच्यावरती आपल्याला 3-4 प्रोटोकॉल्स बघायला भेटतात. IP प्रोटोकॉल आहे, ICMP प्रोटोकॉल आहे, IGMP प्रोटोकॉल आहे, ARP प्रोटोकॉल आहे, RARP प्रोटोकॉल आहे. ट्रान्सपोर्ट लेअरवर आलं तर TCP, UDP असतात. ऍप्लिकेशन लेअरवरती HTTP आहे आपल्याकडे. त्यानंतर तुमचा DHCP प्रोटोकॉल असतो. त्यानंतर तुमचे FTP प्रोटोकॉल आहे, टेलनेट प्रोटोकॉल आहे. असे फक्त प्रोटोकॉलचे नावं आणि त्यांचे लॉंग फॉर्म इथं आपण लिस्ट करायचे. याचा एक प्रॉपर टेबल आहे, ते तुम्हाला नोट्सच्या आन्सर मध्ये भेटून जाईल. त्यानंतर आहे तुमची लिस्ट क्लासेस ऑफ IP ॲड्रेस. ओके, याचा आन्सर प्रॉपरली लिहायचं. IP चे 5 क्लासेस असतात. क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D आणि क्लास E. एवढे 5 क्लासेसचे आन्सर्स तर सर्वजणच लिहिणार आहेत. IP क्लासेस लिहिल्यानंतर आपल्याला आपल्या आन्सरला थोडंसं आणखी नरिश करायचं असतं, चांगल्या प्रकारे आपल्याला रिप्रेझेंट करायचं आन्सरला. तर त्यासाठी काय करायचं की तुमचा जो क्लास A असणार आहे, क्लास A मध्ये जसं आपल्याला माहिती आहे प्रत्येक IP ॲड्रेस मध्ये नेट ID आणि होस्ट ID चे बिट्स असतात. D आणि E ला सोडून टाका, A B C 3 जणांसाठी. तर काय करायचं, क्लास A लिहिलं, क्लास A च्या समोर लिहायचं की क्लास A मध्ये नेट ID इज इक्वल टू 8 बिट, होस्ट ID इज इक्वल टू 24 बिट. क्लास B मध्ये 16 बिट, क्लास C मध्ये 24 बिट, 8 बिट. अशा प्रकारे जर तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा त्याच्यामध्ये लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळण्याची जी पॉसिबिलिटी आहे ही पॉसिबिलिटी वाढत असते. ओके, तर हे आपण टोटल आपले 14 क्वेश्चन्स इथे कव्हर केलेले आहेत. टोटल 17 क्वेश्चन्स आहेत IMP चे 2 मार्क्सचे. एवढे क्वेश्चन स्टडी करा, तुमचे 5 पैकी 5 म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला 2 मार्क्सचे जे 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे तेवढे कव्हर होऊन जातील. आणि हां, नोट्ससाठी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे हा ग्रुप जॉईन करायला विसरू नका. आणि जे काही तुमचे मित्र वगैरे असतील त्यांच्यासोबत हे रील, हे व्हिडिओ जे आहे ते शेअर करा. मॅक्झिमम जणांचा बेनिफिट झाला पाहिजे. ओके, थँक्यू.